आणि महत्त्वाची बातमी, बीडमध्ये थोड्याच वेळामध्ये ओबीसी महाएल्गार मेळावा होणार आहे आणि मेळाव्यासाठी ओबीसी नेते छगन भुजबळ बीडमध्ये उपस्थित आहेत. धनंजय मुंडे सुद्धा मेळाव्यासाठी उपस्थित आहेत. 2 सप्टेंबरचा GR रद्द करण्याच्या मागणीसाठी बीडमध्ये हा मेळावा घेण्यात आलाय. आरक्षणाला धक्का लागणार नाही याच्यासाठी शेवटपर्यंत आम्ही प्रयत्नाची पराकाष्ठा करणार आहोत. माझी खात्री आहे तिथे लक्षावधी लोक आज आमचे कार्यकर्ते एकवटणार आहेत. राजकीय नेत्यांवरती समाजाचा फार मोठा विश्वास असतो आणि म्हणून राजकीय नेते जे बोलतात ते अंतिम सत्य समजल्या जाते आणि म्हणून या आजच्या सभेमध्ये म्हणा किंवा मोर्चामध्ये जे विषय चर्चेला जाणार आहे त्याच्यामुळे ओबीसी समाजाची दिशाभूल होणार नाही याचीच काळजी आयोजकांनी घ्यावी हीच माझी इच्छा आहे. व्यासपीठावर उभा राहिल्यावर कळन, पण अजितदादाचाच दिसतोय राष्ट्रवादी पुरस्कृत मेळावा. हो तोच आहे, कारण त्यांना अजितदादाला संपवायचं असेल त्या दोघा तिघाला नसता मग अजितदादाने सांगितलं असं काढा, कारण का आपलं रोख ठोकाचं त्यांचेच लोक आहेत सगळे. आता बीड जिल्ह्यात मराठीचं मतदान नको का अजितदादाला? हा परळीत बी नको का? निवडून आल्यावर म्हणतो होय, निवडून आल्यावर मला पाडीत म्हणले होते तर मी पडलो नाही. अच्छा, निवडून आल्यावर हा मोर्चा कुठच्याही पक्षाचा पुरस्कृत नाही, तो राष्ट्रवादीचा नाही, तो BJPचा नाही, तो कुठल्याही शिवसेनेचा नाही, काँग्रेसचा नाही. हा आहे महात्मा फुले समता परिषद प्रणीत ओबीसी एल्गार. आज कळलं ना आता व्यासपीठावर कोण कोण उभा राहतात, कोणत्या पक्षाचे आहेत, कोण आहेत, का जातात, व्यासपीठावर असणारे मराठ्यांच्या विरोधात का, याचंही आज मराठा खूप चिंतन करणारे, विचार करणारे की का आपल्या आपल्या गावातून कोण कोण गेलेत याच्यावरही मराठा समाज विचार करणारे. हे मराठ्यांच्या लक्षात आज येईल की मराठ्यांनी कधीही यांना आरक्षण देऊ नये म्हणून मोर्चा आंदोलन केलेलं नाही. तर बीडमध्ये ओबीसी महाएल्गार मेळावा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. थेट दृश्य पाहतो की छगन भुजबळ देखील या ठिकाणी दाखल झालेत आणि धनंजय मुंडे देखील या महाएल्गार मेळाव्यासाठी इथे दाखल झालेत. थेट आपण माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अशोक यांच्याकडनं. अशोक, भुजबळ दाखल झालेत, धनंजय मुंडे सुद्धा परळीवरून नाथरा या ठिकाणाहून निघालेले होते. एकूणच महाएल्गार मेळावा या ठिकाणी येतोय, कशा प्रकारचा यासाठी प्रतिसाद मिळतोय? नक्कीच निखिला, सध्या जर आपण पाहिलं तर बीडमध्ये हा महामेळावा होतोय आणि यासाठी जी जय्यत अशी तयारी करण्यात आलेली आहे. स्टेज पूर्ण झालेला आहे, या ठिकाणी खुर्च्या टाकण्यात आलेल्या आहेत आणि संपूर्ण परिसरामध्ये आता ओबीसी बांधव जे आहेत ते दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि मंत्री छगन भुजबळ हे बीड शहरामध्ये पोहोचलेले आहेत. 5:30 ते 6 वाजेच्या दरम्यान ते या ठिकाणी सभेच्या ठिकाणी पोहोचतील अशी माहिती आहे. तत्पूर्वी समीर भुजबळ यांनी या ठिकाणी पोहोचून सभास्थळाची आणि स्टेजची संपूर्ण पाहणी केलेली आहे. पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. मंत्री छगन भुजबळ हे येत असल्याने पोलिसांकडून सर्व लोकांची झाडाझडती घेण्यात आलेली आहे आणि संपूर्ण परिसरामध्ये एकूणच पोलिसांचा तगडा असा बंदोबस्त पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला छगन भुजबळांसोबतच ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे आणि इतर काही ओबीसी नेते सुद्धा पोहोचलेले आहेत. मात्र अद्यापर्यंत मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार धनंजय मुंडे हे बीडमध्ये पोहोचलेले नाहीत. थोड्याच वेळात आमदार धनंजय मुंडे पोहोचतील अशी माहिती आहे. मात्र पंकजा मुंडे आजच्या या मेळाव्याला हजेरी लावणार की नाही याबाबतची स्पष्टता झालेली नाही. यामुळे आजच्या या ओबीसी मेळाव्याकडे एकूणच लक्ष लागलेलं आहे. निखिला, नक्कीच बीडमध्ये ओबीसी महाएल्गार मेळावा होत आहे आणि यासाठी छगन भुजबळ बीडमध्ये दाखल झालेले आहेत. हैदराबाद गॅझेट बाबतचा GR रद्द करण्याची मागणी करत हा मेळावा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. मेळावा सुरू होईल त्यावेळेला आपण इथे जाणार आहोत. धन्यवाद अशोक.